युअर बेड टी इज रेडी. सराव, तुम्ही कशाला त्रास घेतलात? कशाला म्हणजे? नवऱ्यावरती प्रेम करण्याचा मार्ग जसा त्याच्या पोटातून जातो तसा बायकोवर प्रेम करण्याचा मार्ग तिच्यासाठी केलेल्या सेवेतून जातो. तू माझ्यासाठी इतकं काय काय करतेस ईशा. मी तुझ्यासाठी एक कप चहा घेऊन आलो तर त्रास कसला? काय हो सर? हे घे. हसताना किती छान दिसतेस तू. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय आता मला. झोप लागली शांतपणे का काही वाईट स्वप्न वगैरे पडलं? नाही सर, चांगली झोप लागली मला. मला खूप लाज वाटते स्वतःची की मी असताना तुझ्यावर ही अशी वेळ आली. सर, म्हणजे मला खरंच कळत नाहीये की झेंडे सरांनी मला फोन केला, मग जालिंदर त्यांना चुकवून माझ्या मागे कसा आला, मग झेंडे सर कुठे गेले? नाही म्हणजे झेंडे सरांनी मला फोन केला म्हणून मी त्यांना भेटायला बाहेर गेले ना, कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे सर. हल्ली ते माझ्यावर खूप चिडचिड करतात. काय झालंय काय माहिती, पण तरी मी त्यांना आपलंच मानते. मला झेंड्यांशी बोलावं लागेल एकदा ईशा. हे सगळं काय चाललंय हे मलाही जाणून घ्यावं लागेल. मला कळलं पाहिजे ते. सर, तुम्हाला माहितीये मी अक्षरशः जीव मुठीत धरून पळत होते, तर जालिंदरनी माझं काय केलं असतं? बस ईशा, बस प्लीज. ते परत परत सांगू नकोस ईशा. मला खरंच खूप त्रास होतो त्या सगळ्याचा. तू प्लीज काल जे घडलं ते विसरायचा प्रयत्न कर. जालिंदरचं काय करायचं ते आता मी बघतो. तू त्याची काळजी करू नकोस. सर, काल जे घडलं ते विसरणं खरंच खूप कठीण आहे माझ्यासाठी. आणि मुख्य म्हणजे झेंडे सरांचा काहीच पत्ता नाहीये. ते कुठे गेलेत, काय करतायत? सर, तुम्ही त्यांना फोन केलात किंवा त्यांचा काही फोन आला का? त्या जालिंदरनी काहीतरी केलं असेल झेंडे सरांना. सर, मला खूप काळजी वाटते त्यांची. झेंडेची काळजी आता मी करेन, तू करू नकोस. ओके? बिचारे झेंडे सर. काही विचारा वगैरे नाही येतो. तू चहा घे. हो, पण तरी तुम्ही झेंडे सरांना एकदा. ईशा, आता हे सगळं तू माझ्यावरती सोपव आणि असाच विश्वास ठेव माझ्यावरती. सर, विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही इथे आहात म्हणूनच मला आता निश्चिंत वाटतंय. येऊ का? साहेब या ना. कशी आहे माझी सुनबाई? मी बरी आहे साहेब. अरे वा, चहा झाला सुद्धा? विक्रांत खूप सेवा करतायत तुझी. जास्तच काळजी घेतात माझी. बरं, तुला चेकअप साठी हॉस्पिटलमध्ये जायचंय ना? मी घेऊन जातो तिला. साहेब हो सर, तुम्ही कशाला? तुम्ही जा ना ऑफिसला. मी बरी आहे आता. मी जाईन चेकअपला. मी कशाला? मी येते की तुझ्या बरोबर? नको आहे साहेब, मी ईशाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. त्यांच्याशी आधी बोलून पण घेतो. ईशा, तू तयार हो. हो, मार्केटमध्येच जाते. मी तुला आज संध्याकाळी वेळ मिळेल तर फोन करते. अगं, आणि नाहीच झालं ना तर येत्या रविवारी भेटूया. काही काळजी करू नकोस. आता जरा मी तुला फोन करते नंतर. कुठे निघाला? मार्केटमध्ये. कोणाशी बोलताय फोनवर? मैत्रिणीशी. अहो, हे काय करताय? फोन द्या माझा. आवाज खाली. आवाज खाली. आधी ऐकून घ्यायचं, जास्त गडबड नाही करायची. मंदाताई,
घरात स्वयंपाक शिजवता तुम्ही, गुड, चांगलंय. पण कट पण शिजवता. हा काय बोलताय तुम्ही? मी काय बोलतोय? नाही, कळतंय मला. तुम्ही घरातले सगळे मिळून विक्रांत सरांच्या विरोधात कट शिजवताय. मला काय समजत नाही का? अहो नाही, तसं काही नाहीये. आणि मी नाहीये कशात. एक दिवस हे सगळे कट उघडकीस येणार आहेत आणि सगळ्यांची नावं पुढे येतील. ईशा, जयदीप, सोनिया, आईसाहेब, सर्जीराव आणि तुम्ही. अहो मी खरंच काही केलं नाही हो. मी तर साधी नोकर आहे घरातली. ठीक आहे, तू काही नाही केलंस, पण आता तू करायचंस. काय? ईशा घरात काय काय करते, काय काय बोलते, काय प्लॅन बनवते, हे सगळं मला वेळोवेळी कळवत राहायचं. नाही नाही, मी असं नाही करू शकत. घाबरलात मंदाताई? खरे बरं का? करेन मी. गुड, तुमचा जीव वाचवला तुम्ही. तुम्हाला मोबदला पण मिळेल. या फोनचा वापर फक्त मैत्रिणींना फोन करायला नाही करायचा, वेळोवेळी मला रिपोर्ट करत राहायचं. कळलं? घ्या घ्या, या आता या. हो हो. हॅलो, जालिंदर बोलतो. हां जालिंदर बोला. तू लहान होतास तेव्हापासूनचं माझं देणं होतं, ते परत करण्याची संधी मला ईशामुळे मिळाली. राजनंदिनी ताई कंपनी सांभाळायची तेव्हापासूनचे तुमचे आमच्या कंपनी बरोबर संबंध आहेत. मला संबंध निर्माण करायचे होते. राजनंदिनी मॅडम बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली असती जर विक्रांत मध्ये आला नसता तर. तो हिशोब पूर्ण करायचा होता. आय नो, पण थँक्यू फॉर हेल्पिंग ईशा वहिनी. नाही नाही, खर तर मी तिला मदत केली नाहीये, मी स्वतःलाच मदत केली. आता मात्र मी माझा भूतकाळ विसरू शकेन. पण तुम्ही नसता तर काल रात्रीचा ईशा वहिनीचा प्लॅन सक्सेसफुल झालाच नसता. त्या पोरीकडे हिंमत आहे, तिची काळजी घ्या, तिला साथ द्या, काहीही होऊ देऊ नका तिला. नो नो, ऑफकोर्स नॉट. आम्ही तिची काळजी घेऊ. खूप प्रेशियस येते आमच्यासाठी. माझं काम झालंय, मी जातोय. पण तरी काही गरज पडली तर मला फोन करा. ईशासाठी मी काही करून धावत येईन. शुअर जालिंदर, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्यू, बाय. ईशा, बरी आहेस ना तू? आईसाहेब, मला काहीच झालं नव्हतं, माहितीये तुम्हाला. हो ग, पण असं खोटं नाटक करणं सोपं नसतं म्हणून विचारलं. आईसाहेब, मला म्हणूनच तुमची माफी मागायची. माझी माफी? कशासाठी? तुम्हाला माझ्यामुळे खोटं बोलावं लागलं आईसाहेब, खोटं नाटक करावं लागलं. ईशा, आपण सगळे एकाच ध्येयासाठी करतो हे सगळं. कशाला काळजी करतेस? आणि आपण सगळे एकत्रच आहोत ना. वेणाबाई आणि विक्रांत आणि झेंडे आपल्याशी किती खोटं वागले, किती कारस्थानं केली त्यांनी. त्या मानाने आपण काहीच नाही करत आहोत. बरं, तुला तर डॉक्टरांकडे जायचंय ना चेकअपसाठी? हो आईसाहेब, पण डॉक्टर काय चेकअप करणार आहेत काय माहिती. मी तर ठणठणीत आहे. अगं हो, पण तू विक्रांतचा विश्वास जिंकलास. आता तो कायम ठेवण्यासाठी तुला जायलाच लागेल. तेव्हा जा आणि चेकअप करून घे, काय फरक पडणार आहे. हो आईसाहेब. जा बाळ. सो काल रात्री जे काही घडलं ते सगळं नाटक होतं. बोल ना जयदीप, आय एम आस्किंग यू. हो, यू मीन ईशाला काहीच झालेलं नाहीये? शी इज फाईन. हा सगळा जालिंदर आणि तिचा प्लॅन होता आणि
हा आमचा प्लॅन आहे हे अर्थात दादा आणि झेंडेला माहित नव्हतं आणि तुला. अरे पण इतकं हॉरिबल नाटक करण्याची काय गरज होती? झेंडेच्या मनात इन्सिक्युरिटी क्रिएट करण्यासाठी आणि दादा आणि झेंडेमध्ये फूट पाडण्यासाठी केलं हे सगळं. गॉड, बट व्हाय आर यू डुईंग दिस? हे बघ, आम्ही हे सगळं माय फ्रेंड वहिनीसाठी करतोय. का? नाही, कारण सांगून उपयोग नाहीये, कारण तुला ते पटणार नाही. ओह आय गॉट इट. यू मीन तुम्ही हे सगळं केलं कारण तुम्हाला असं वाटतं की ईशा राजनंदिनी आहे, राईट? येस, यू आर राईट. जयदीप, ईशा ही राजनंदिनी नाहीये. ईशा ही ईशा आहे. प्लीज, तुम्हाला का कळत नाहीये? तिला मानसिक आजार असू शकतो जयदीप, आणि तुम्ही या सगळ्यामध्ये तिला मदत करताय. सी, म्हणूनच तुला सांगितलं नव्हतं सोन्या. नाही, कारण तू हे सत्य कधी स्वीकारूच शकत नाहीयेस. ईशा हीच राजनंदिनी आहे सोन्या, आणि मला सर्जेरावांना आणि आईसाहेबांना याची पूर्ण खात्री पटली आहे. तुला जेव्हा हे पटेल ना तेव्हाच तू हे सगळं समजू शकशील, तोपर्यंत नाही. मला अजिबात पटत नाही आणि मला पटणारी नाहीये जयदीप. पटेल, एक ना एक दिवस नक्की पटेल की माय फ्रेंड महिनीच राजनंदिनी आहे. रिपोर्ट्स आले की मला दाखवा. डॉक्टर, ईशाचा चेकअप करायला सांगितलंय. काही काळजीचं कारण नाही ना? नाही, काळजी करण्यासारखं तसं काही नाही, पण आपण उगाच चान्स कशाला घ्यायचा. चेकअप होऊन जाऊ देत. ईशा मॅडम तसं लहान आहेत, मे बी त्यांना शॉक बसला असावा किंवा त्या डिप्रेशनमध्येही असू शकतात. हो, ठीक आहे. मग आम्ही येतो डॉक्टर, आणि काही असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे साहेब. हो हो, आणि ब्लड रिपोर्ट्स आले की मी बोलेन तुमच्याशी. नक्की डॉक्टर, थँक्यू. आईसाहेब, मी देवीला नवस बोलले होते की ईशा सुरक्षित परत आली की पूजा घालेन, पण तुम्ही काल तिची अवस्था पाहिलीत ना कशी झाली होती. ही मुलगी असं काय वागते ना आजकाल, आम्हाला तर काही कळतच नाही. हाई बाबा, तुम्ही नका काळजी करू. ईशा ठीक आहे, आणि विक्रांत घेऊन गेलेत ना तिला डॉक्टरकडे. मग काही गंभीर नसेल ना? अहो, कशाला काही गंभीर असेल, काही विशेष नसणार. बघा, ईशा आलीच. ईशा, अगं काय म्हणाले डॉक्टर? आई, अगं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये असं म्हणाले डॉक्टर. बघा, मी म्हंटल नव्हतं. ईशा बाळा, तिकडे चेकअप करणार होते ना, झालं का सगळं? बाबा, रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहेत म्हणाले डॉक्टर, पण मला काहीच झालं नाहीये. अगं बाई, अंबाबाईची कृपा ग बाई. बरं, विक्रांत कुठे आहेत? ते नाही आले? ते परस्पर ऑफिसला गेले आई साहेब. ईशाताई, पाणी घ्या. बरं, ईशाची हा, आता ईशा बरी आहे. ईशा, आपण अंबाबाईच्या देवळात जाऊन ओटी भरून येऊया. आणि हो, मंदा, ओटीचं सामान घे ग. बघा, न ऐकताच गेली. बोल मंदाताई. आईसाहेब ईशाताईंना घेऊन मंदिरात जाणार आहेत. कुठल्या? अंबाबाईच्या मंदिरात. खबर पक्के? हो. बोल. ईशा, आई पवांना सांगितलंस ना? हो आई साहेब, येतीलच इतक्यात.
मंदा, ओटीचं आणि पूजेचं सामान आण ग. आले आईसाहेब. बाबा, आई तयार नाही अजून. नाही अगं, तिला ना जरा बरं वाटत नाहीये, तुम्ही जाऊन या म्हणाली. अरे छाप, आता तर बरं होते ना, अचानक काय झालं? काय नाही, यावं आवरता आवरता अचानक थांबली आणि म्हणाली जरा दमल्यासारखं वाटतंय. मग मीच म्हणलं विश्रांती घे जरा. पण विश्रांती घेतल्यावर बरं वाटेल ना त्यांना? हो हो. मग आपण थांबूया, त्यांना बरं वाटलं की जाऊया. तुला काय वाटतं? नको नको आईसे, तसं नको. आपण जाऊन येऊया ठरल्याप्रमाणे. तिचा नवस आहे तो ईशाच्या हातून फेडावा असंच तिचं म्हणणं आहे ना, आणि त्यात उगीच विनाकारण उशीर नको. ठीक आहे आईसाहेब, बाकीचं सामान गाडीत ठेवलंय. ही ओटी आणि पूजेचं ताट. ठीक आहे, ठेव तुझ्याकडेच. चल. आईसाहेब, एक प्रॉब्लेम झालाय. मी नाही आले तर चालेल का? आता तुला काय झालं? अहो, माझा मामी भाऊ आलाय आणि तो भेटायला यायचं म्हणत होता म्हणून. मामी भाऊ? पण आधी कधी काही सांगितलं नाहीस. पहिल्यांदाच आलाय ना म्हणून. बरं ठीक आहे, आम्ही जाऊन येतो. चल. ईशा, काय ग? मला पाणी आण. हो. काय होतंय? काय होतंय? बरी आहेस ना? हो आईसाहेब, बरी आहे. थोडस गरगरलं फक्त. घे पाणी. बरं वाटतंय का? हो आईसाहेब. आपण देवळात जायचं रद्द करूया, नंतर जाऊ. नको आईसाहेब, मला बरं वाटतंय, जाऊया आपण. तुला नक्की बरं वाटतंय का बेटा? हो बाबा, मला खरंच बरं वाटतंय आणि ठरवलंय तर जाऊया आपण देवळात. देवळात जाऊन बरंच वाटेल मला बाबा. आईसाहेब, चला ना जाऊया. ठीक आहे. हा चेहरा नीट बघून घ्या. घरच्यांच्या बरोबर अंबाबाईच्या देवळात जाणार आहे. तिथून उचलायचं काय अण्णा? उचलायचं नाही, संपवायचंय. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. अहो साहेब, पण आमच्या सेफ्टीचं काय? तुम्हाला सेफ ठेवायची जबाबदारी माझी. काम केल्यानंतर मुंबईच्या बाहेर पाठवायची व्यवस्था केली आहे. पण पोलीस? त्यांचं टेन्शन घेऊ नका. त्यांना कळेपर्यंत तुम्ही मुंबईच्या बाहेर पोहोचलेला असाल. पण साहेब, पोलीस मागे लागल्यावर जीना हराम करतील आमचं. रिस्क आहे. अरे साहेब बोललेत ना काळजी घेतो म्हणून, काय टेन्शन आहे? एवढे अर्धेत काम झाल्यावर उरलेले. पण साहेब, तिला वाचवायला कोण मध्ये आलं तर? एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी ईशा मेलीच पाहिजे. सर, मला झेंडे सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की मला भेटायला ये, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. पण तिथे झेंडे सर नव्हतेच. तिथे मला जालिंदर भेटला. हा डॉक्टर बोला. विक्रांत सर, बोला. ईशाचे रिपोर्ट्स आले का? म्हणजे काही टेन्शन नाही ना डॉक्टर साहेब? नाही, तसं असलं तर मला सांगा, मी आत्ताच्या आत्ता लगेच सगळं निघून येतो. अहो किती प्रश्न विचारताय आणि किती काळजी करताय. नाही तसं नाही, पण नाही, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. मी तुम्हाला तेच सांगायला फोन केलाय की आता तुम्हाला ईशाची खूप काळजी घ्यायला हवी. काय झालं डॉक्टर साहेब? झालं असं की आम्ही ईशाचे रिपोर्ट्स बघितले. त्यातून असं निदान झालंय की ईशा आई होणार आहे. ओ माय गॉड. पण मग आता पुढे काय करायचं डॉक्टर साहेब? विक्रांत सर, अहो किती टेन्शन घेताय.
मी गुड न्यूज दिली आहे तुम्हाला. काय? तुम्ही बाबा होणार आहात. ईशा इज प्रेग्नंट. काय? अरे शुअर? म्हणजे ईशा प्रेग्नंट आहे? येस, अभिनंदन. थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. वाव, ही बातमी खरं तर ईशाला प्रत्यक्ष भेटून दिली पाहिजे.